मनोज जरांगे पाटील यांच्या सामूहिक उपोषणाचा दुसरा दिवस आहे। काही अंतरावर जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषण करतायत आणि सामूहिक उपोषणादरम्यान बरेच उपोषणकर्ते जे आहेत ते याही ठिकाणी उपोषण करतायत। आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण त्यांच्या तपासणी केली जाते। कोणती कोणती तपासणी केली जाते सर? बीपी शुगर सॅच्युरेशन आहेत बीपी शुगरचे वगैरे आहेत 3-4 जण सापडलेत। त्यांनी काय काळजी वगैरे घ्यायला पाहिजे? आता सांगितलंय आम्ही त्यांना, आमच्या मेडिकल ऑफिसरला पण सूचना देतोय। पाहिलं तर बीपी शुगरचे देखील या उपोषणकर्त्या दरम्यान काही पेशंट आहेत आपल्याला असं म्हणावं लागेल। आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषणकर्ते जे आहेत ते उपोषण करतायत, त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। दादा, उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय त्रास झाला? त्रास तर थोडा अशक्तपणा वाटते आणि आता त्रास तर होणारच। उपोषण आमरण उपोषण म्हणजे आज मनोज दादाचं 8वं उपोषण आहे, आमचं पण 7वं 8वं उपोषण मनोज दादाला पाठिंबा देणं। आज सामूहिक आमरण उपोषण आहे। मी नांदेडवरून आलो, भोकर तालुका माझं नाव बालाजी कदम। याच्यापूर्वी बी मराठा आरक्षणासाठी मनोज दादाला पाठिंबा म्हणून मी हे जे मागणी आहेत पूर्ण मनोज दादाच्या जी मागणी आहेत तेच आमच्या मागण्या आहेत। कोणकोणत्या मागण्या आहेत तुम्हाला समजलं? किती मागण्या? मग आमच्या जे कुणबी ओबीसी मधून जे आरक्षण आहे प्रमुख मागणी, आणि ज्याच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावर सगळे सोयऱ्याचा जे गेल्या वर्षी 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होते, मुख्यमंत्री साहेबांना ते आदेश काढला होता, ते कायद्यात रूपांतर करणे, त्याची अंमलबजावणी करणे, सगळे सोयऱ्याचा कायदा तयार करणे। दुसरी मागणी बॉम्बे गव्हर्नमेंट ग्रॅज्युएट, सातारा संस्थान ग्रॅज्युएट, हैदराबाद ग्रॅज्युएट हे 3-4 ग्रॅज्युएट लागू करून सरसगट मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावी ही प्रमुख मागणी आहे। आणि आज हे सामूहिक आमरण उपोषण कालपासून जे बसलेले आहे याच्यामध्ये मसाजोगचे संतोष भैया सरपंच देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाली, त्यांच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा होऊन फाशी व्हावी, व तसेच सोमनाथ सूर्यवंशी परभणीचे यांची पण जेलमध्ये हे त्यांची हे झाली हत्या, त्यांची उपचारादरम्यान त्यांची पण मृत्यू झाली, त्यांच्या पण मारेकर्त्यांना काय आहे ते कठोरात कठोर शिक्षा व्हावी। ह्या मागण्यासाठी जे मनोज दादाच्या जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्या आमच्या सकल मराठा समाजाच्या मागण्या आहेत, त्या प्रमुख मागण्यासाठी आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला इथे बसलो आहोत। पहिलं तर हे उपोषण मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलीत म्हणूनच हे उपोषण करत नाहीत, मात्र मनोज जरांगे पाटील यांनी जे मागण्या सरकारपुढं मांडल्या गेल्यात त्या पूर्ण मागण्या ज्या आहेत ते उपोषणकर्त्यांना माहिती आहेत आणि यावरून हे उपोषण करतायत। 6वं 7वं उपोषण त्यांचं आहे। मी आणखीन तिकडं पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो। काही डॉक्टर जे आहेत ते तपासणी देखील करतायत। इकडं पण बरेच उपोषणकर्ते जे आहेत ते उपोषण करतायत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। काय दादा, कुठून आले? कुक्कडगाव तालुका अंबड जालना जिल्हा। काय उपोषणाचा दुसरा दिवस आहे, कधी आले तुम्ही? काल आलो सकाळी। हो, दुसरा दिवस आहे। दुसरा दिवस। काय बातम्या वगैरे टीव्ही वगैरे पाहतात, काय कुणाकुणाचं काय काय स्टेटमेंट आलंय सध्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणावर? सध्या तर बघितलं नाही मी, माझी चार्जिंग संपलेली मोबाईलची। तर दादा तुमच्याकडे येतो। आज प्रजासत्ताक दिन आहे, एके हातामध्ये तिरंगा आहे आणि एके हातामध्ये भगवा आहे। हां, हे तिरंगा जो आहे माझ्या देशाचा जो धर्म आपला तिरंगा म्हणतो, भगवा पांढरा आणि हिरवा हे प्रतीक जे आहे, आणि अशोक चक्र आहे मध्ये, तर आज इतकं महत्त्व आहे। 1947ला भारत स्वतंत्र झाला। माझ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी कोट्यावधी जनतेने देशाला स्वातंत्र्य दिलं, कशातून? सत्य अहिंसा शांतीच्या मार्गाच्या आंदोलनातून। तर बाबासाहेबांनी माझ्या संविधान लिहिलं आणि संविधानाची अंमलबजावणी आज रोजी झाली। 1950 आज रोजीच उपोषण करावं लागतं। आज रोजी उपोषण करायला लागते आम्हाला। म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांनी, राष्ट्रपती साहेबांनी, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि माझ्या विशेष करून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना ध्यानात घेतलं पाहिजे की आपण राष्ट्रध्वज आज
ध्वजारोहण करतो राष्ट्रध्वजाचा. आणि माझ्या ह्या भगव्या रंग जो आहे माझ्या राष्ट्रध्वजामध्ये, की ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या मराठ्यांनी सर्व धर्म समभावाने योगदान दिलं, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा जो भाग आहे, हिस्सा आहे, माझ्या मराठा माझ्या जनतेने या देशाच्या विकासाला योगदान दिलं, देश स्वतंत्र केला. आणि आज देशासाठी आज सीमेवर महाराष्ट्र बटालियन आहे. मी माजी सैनिक आहे. माजी सैनिक येऊन मी सामाजिक कार्यातून गावामध्ये लाईट, रस्ते, पाणी स्वतःच्या स्वखर्चातून गोरगरिबांच्या मुलामणीला, त्यांच्या शिक्षणाला, लग्नाला खर्च आणि शिक्षणाला, तर मला सरपंच केले बिनविरोध. पण करत असताना मला फार कष्ट, हे लोक जे काय भ्रष्ट व्यवस्था जी होती त्या लोकांनी त्रास दिला, पण मी डगमगलेलं नाही. मी अशाच प्रकारे किती वर्ष देशसेवा दिली? मी देशसेवा 17 वर्ष केली. सियाचीन ग्लेशियर, काश्मीर. या सामूहिक उपोषणामध्ये सहभागी का नाही? नाही, मी सामूहिक उपोषणामध्ये मनोहर आनंदराव पाटील लातूर जिल्ह्यातून मंगरूळ गावातून मी चरत आलेलो आहे. मी परवा दिवशी रात्री आलोय. अन्न नाही, चलत केला. हां, अन्न नाही, पाणी नाही आणि कसलंही म्हणजे आज आपल्या वाच्यतेतून कसलाही म्हणजे किती किलोमीटरचा प्रवास आहे? हे जवळजवळ बघा सर, 400 किलोमीटरच्या जवळजवळ येतं हे. आणि त्या प्रवासातून मी आज जरांगे दादांच्या माझे जे आज मराठा समाजाचे तर काय संपूर्ण देशाचे ते आज खरोखर रखवाले आहेत. आणि सर्व धर्मसंभावाचे लोक त्यांना हृदयात ठेवलेला आहे. तर माझ्या शिवछत्रपती शिवरायांच्या आणि पाहिलं गेलं तर एके हातामध्ये आहे ते तिरंगा आहे, एका हातामध्ये महाराजांचा भगवा ध्वज आहे. आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो, काय बोलण्याची इच्छा होते ना उपोषण करावं. तुम्ही ह्या दादांना जे विचारलं की टी व्हीवरती जे काय लोक बोलत आहेत राजकारणी मंडळी दादांच्या उपोषणासंदर्भात, तर तुमचा हा प्रश्न ऐकून मला असं सांगायचं आहे की बघितलं कुणाकुणाचे स्टेटमेंट बघितले? आम्ही कालपासून फक्त दादांचं जे उपोषण चालू आहे किंवा आम्ही जे इथं जे आपले बांधव येऊन उपोषणाला भरघोस पाठिंबा देत आहे, तर त्याच ह्याच्यामध्ये आहे. पहिला उपोषणाला एक चर्चा जी केली ते विजय वडेट्टीवारांनी केली की उपोषणाला धार राहिलेली नाहीये, असं पहिलं स्टेटमेंट आहे. मला तेच सांगायचं आहे की दादांच्या उपोषणासंदर्भात जे सकारात्मक बोलतात, तर त्यांनी काहीतरी भोगलंय. त्यांच्या मुलांना आरक्षणापासून नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये वंचित राहिलंय, म्हणून त्यांना वाटतं की दादा जे कित्येक वर्षापासून अमरण उपोषण करतात किंवा मराठांच्या जे मुलांना सर्व क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं म्हणून जे उपोषण करतात, तर म्हणून त्यांचा दादांना पाठिंबा आहे. परंतु हे जे राजकारणी मंडळी आहेत ते जे नकारात्मक बोलतात त्यांना अस्वय आहे की त्यांना असं वाटतं की दादा जे उपोषण करतात काय, त्यांना असं वाटतं की दादांच्या उपोषणात धार राहिलेली नाही. परंतु तसं बिलकुल नाही. कारण की काल तुम्ही इथं असाल तर तुम्हालाही लक्षात आलं असेल की इथून पाठीमाग असं कधी झालं नाही की दादांचे जे अमरण उपोषण जे पहिल्या दिवशी चालू झालं त्या उपोषणाला एवढी मोठी गर्दी होती. काल ह्या मांडवामध्ये, ह्या रस्त्यावरती उभं राहायला जागा उपलब्ध नव्हती, एवढी मोठी गर्दी होती. आणि मग ह्याच्यापेक्षा त्यामध्ये आम्ही एक महिलांशी वगैरे चर्चा केली की मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरोबर राहत नाहीये, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये असं महिलांचं देखील म्हणणं आहे आणि काही इथल्या उपोषणकर्त्यांचं देखील म्हणणं आहे. त्या प्रतिक्रियेकडे कसं? दादांनी अनेक उपोषणं केलेले, त्याच्यामुळं प्रत्येक उपोषण जवळजवळ 15, 16, 20 दिवस असे झालेले. त्याच्यामुळं त्यांची तब्येत तर खालवलेलीच आहेच आहे. आणि इतर वेळेस पण ज्यावेळेस सभेला कुठं जातात त्यावेळेस पण त्यांना खूप मोठी दगदग होते. तर त्यामुळे त्यांना तो त्रास होतोच आहे. आता रात्रीसुद्धा कीर्तन चालू असताना दादा ज्यावेळेस इथं कीर्तनामध्ये बाबा कीर्तन चालू आहे, मग मी तिथं कसं बसून राहू म्हणून दादा स्वतः टाळ घेऊन उभे राहिले कीर्तनामध्ये. परंतु अर्धा पाऊण तासाने दादांना थोडी चक्कर यायला लागली. म्हणजे त्यांची तब्येत खालावलीच आहे. परंतु केवळ आपल्या या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ते स्वतःच्या तब्येतीची कुठलीही काळजी न घेता आजसुद्धा म्हणजे कालपासून 7व्या अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. 7वं उपोषण कालपासून चालू झालंय. मात्र शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये जे काही उपोषणं झाले त्याच्यामध्ये
कशा कशा पद्धतीमध्ये यश प्राप्त झाले उपोषणाच्या माध्यमातून? म्हणजे दादांनी जेव्हापासून मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलनाची दिशा दादांनी घेतली, तेव्हापासून दादांनी ज्या वेळेस आंदोलन केली त्या प्रत्येक आंदोलनाच्या माध्यमातून मराठा बांधवांना काही नाही काहीतरी मिळालेलं आहे. आम्हाला सर्वांना माहिती आहे की आज कुणबीचे अनेक दाखले निघत आहे. जवळजवळ 1.5 कोटीच्या दरम्यान कुणबी बांधवांना हे ओबीसीचे दाखले मिळालेले आहेत. म्हणजे साधारणपणे 2 ते 2.5 कोटी आपले जे बांधव आहे ते ओबीसीमध्ये दाखल झालेले आहेत. यश कुठंतरी मिळतंय. 100%. ठिकाणी पाहिलं गेलं तर उपोषणकर्त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का आणि आज मनोज जरांगे पाटील नेमकं दुसऱ्या दिवशी काय बोलणार हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सूर्य जुंबडिया, अंतरवाली, सराटी.